Hello everyone. Today we are moving on Science 1 chapter number 2 Periodic Classification of Elements part 5th. Let us see something about atomic size. काय असते atomic size? Atomic size is decided by its radius. त्या ॲटमचं रेडियस हे डिफाईन करत असतं ॲटमची साईज काय असणार आहे आणि किती असणार आहे. बरं, ॲटमिक साईजसाठी ॲटमिक रेडियस जसं आपण डिस्कस केलं तर ॲटमिक रेडियस नेमकी कसं आयडेंटिफाय केलं जातं. ॲटमिक रेडियस हा सेंटर ऑफ दी ॲटमपासून आउटरमोस्ट ऑर्बिटपर्यंतचा डिस्टन्स हा कन्सिडर केला जात असतो. आय रिपीट, द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ ॲटम ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो टू दी आउटरमोस्ट ऑर्बिट ज्याला आपण आउटरमोस्ट शेल असं म्हणतो, व्हॅलन्स शेल म्हणतो, यातला जो अंतर आहे तो ॲटमिक रेडियस असतो. समजा ॲटमकडे जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कमी असतील तर नंबर ऑफ शेल्स कमी असणार आहेत आणि मग त्या ॲटमची साईजसुद्धा कमी असणार आहे. पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जर जास्त असतील तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲड करण्यासाठी, होल्ड करण्यासाठी नंबर ऑफ ऑर्बिट्स वाढतील. मग डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ ॲटम आणि आउटरमोस्ट ऑर्बिट हा सुद्धा वाढेल. या डिस्टन्सला आपण ॲटमिक रेडियस असं म्हणत असतो आणि म्हणून त्या ॲटमची साईजसुद्धा वाढेल. ॲटमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन युनिट पिकोमीटर. या ॲटमिक रेडियसला जर आपल्याला कोणत्या युनिटमध्ये एक्सप्रेस करायचं असेल देन इट इज कॉल्ड एज पिकोमीटर. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असू शकतो MCQ म्हणून 1 मार्कसाठी की व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर पिकोमीटर. इट इज स्मॉलर दॅन नॅनोमीटर आणि 1 पिकोमीटर इक्वल्स टू 10⁻⁻12 मीटर्स ही त्याची व्हॅल्यू असते. नेक्स्ट इज यूज युअर ब्रेन पॉवर जो पेज नंबर 25 वरती दिसतोय. इथे त्यांनी आपल्याला काही एलिमेंट्स दिलेले आहेत आणि त्यांचा ॲटमिक रेडियस सांगितलेला आहे जे पिकोमीटर्समध्ये प्रेझेंट आहे. एक्झाम्पल ऑक्सिजन. ऑक्सिजनचं ॲटमिक रेडियस 66, बोरॉन 88, कार्बन 77, नायट्रोजन 74, बेरिलियम 111 आणि लिथियम 152. आणि हे ते क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स आपण 1 by 1 डिस्कस करू. फर्स्ट, फाइंड आउट द पिरियड्स टू विच दी अबव एलिमेंट्स बिलॉंग. हे एलिमेंट्स कोणत्या पिरियडला बिलॉंग करतात हे आपल्याला चेक करायचं आहे. जर आपण मॉडर्न पिरियडिक टेबल जर नोटीस केला तर फर्स्ट एलिमेंट आहे हायड्रोजन आणि हायड्रोजनच्या खाली दिसतो आपल्याला Li म्हणजे लिथियम. तोच Li म्हणजे लिथियम एलिमेंट आपल्याला या दिलेल्या लिस्टमध्ये दिसतोय. आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे की लिथियमच्या शेजारचे बाकीचे एलिमेंटसुद्धा इथं दिलेले आहेत का. लिथियमच्या शेजारी येणार बेरिलियम जो आपल्याला सेकंड लास्ट दिसतोय. त्यानंतर येणार आहेत अदर एलिमेंट्स जे आपल्याला इकडे दिसतात आहेत. दॅट इज गोइंग टू बी आफ्टर बेरिलियम इट इज गोइंग टू बी बी म्हणजे बोरॉन दॅट इज 88. बोरॉनच्या शेजारी मग दिसणार आहेत आपल्याला कार्बन दॅट इज C. कार्बन नंतर N दॅट इज नायट्रोजन आणि लास्ट दिसतोय O म्हणजे ऑक्सिजन. थोडक्यात हे सगळे एलिमेंट्स कोणत्या पिरियडला बिलॉंग करतात तर पिरियड नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज द एलिमेंट्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटमिक रेडाय. या एलिमेंट्सला डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटमिक रेडायमध्ये आपल्याला अरेंज करायचं आहे. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे फर्स्ट जो एलिमेंट असणार आहे तो मॅक्सिमम असणार आहे, बिगेस्ट असणार आहे आणि लास्ट जो एलिमेंट असणार आहे इट इज बी हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटमिक रेडाय. चला चेक करू. जो लार्जेस्ट आहे दॅट इज लिथियम, नंबर आहे 152. आफ्टर लिथियम इट इज Be म्हणजे बेरिलियम दॅट इज 111. बेरिलियमच्या नंतर येणार B म्हणजे बोरॉन 88. त्यानंतर येणार C कार्बन 77. त्यानंतर N नायट्रोजन 74 आणि लास्ट आहे O ऑक्सिजन 66. हे जे ऑर्डर मी आता सांगितलं दिस ऑर्डर इज कॉल्ड एज डिक्रीजिंग ऑर्डर. नेक्स्ट क्वेश्चन, डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ सेकंड पिरियड. हा जो अरेंजमेंट आहे तो सेकंड पिरियडच्या पॅटर्नसोबत मॅच करतो का हे समजण्यासाठी आपण डायरेक्ट सेकंड पिरियड नोटीस करू. काय आहे सेकंड पिरियड. सेकंड पिरियडचे डिटेल्स आपण खाली बघतोय. फर्स्ट एलिमेंट आहे Li लिथियम, मग येणार Be बेरिलियम, नेक्स्ट इज बोरॉन, नेक्स्ट कार्बन, नेक्स्ट नायट्रोजन अँड फायनली ऑक्सिजन. तर येस, दिस पॅटर्न मॅचेस अलॉंग विथ द सेकंड पिरियड.
विच ऑफ द एलिमेंट्स हॅव बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. कोणता एलिमेंट असा आहे की ज्याच्याकडे ॲटमिक साईज ही बिगेस्ट आहे आणि सेकंड केस ॲटमिक साईज ही सगळ्यात कमी आहे, स्मॉलेस्ट आहे. जसं आपण बोललो की ॲटमिक साईज ही ॲटमिक रेडियसवरनं डिस्कस होत असते, म्हणूनच आपल्याला ॲटमिक रेडियस कोणाचा मोठा आहे हे फाइंड करावं लागेल. तर या दिलेल्या नंबर्समध्ये लिथियमचा ॲटमिक रेडियस हा लार्जेस्ट आहे, म्हणून त्याचा ॲटम हा बिगेस्ट असणार आहे. ऑक्सिजनचा ॲटमिक रेडियस स्मॉलेस्ट आहे अँड दॅट्स वाय त्याची ॲटमिक साईजसुद्धा स्मॉलेस्ट असणार आहे. व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग यातनं आपल्याला काय पिरियॉडिक ट्रेंड लक्षात येतो. आपल्याला असं दिसतंय की ॲज यू आर गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटमिक रेडियसची व्हॅल्यू कमी होते. ॲटमिक रेडियस डिक्रीजेस ॲज वी आर गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. दिस इज कॉल्ड एज पिरियॉडिक ट्रेंड. अशीच अजून एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिसते सेम पेजवर. एलिमेंट्स दिलेले आहेत के, पोटॅशियम, Na, सोडियम, Rb, रुबिडियम, Cs, सेसियम आणि Li म्हणजे लिथियम. आणि पुन्हा त्यांचे ॲटमिक रेडियस दिलेले आहेत. पोटॅशियम 231, सोडियम म्हणजेच Na 186, Rb रुबिडियम 244, सेसियम Cs 262 आणि लिथियम 152. आता याचे क्वेश्चन्स डिस्कस करू. बाय रेफरिंग टू मॉडर्न पिरियॉडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप्स टू विच द एलिमेंट्स बिलॉंग. याच्यावरून आपल्याला हे ठरवायचं आहे की हे कोणत्या ग्रुप्सला बिलॉंग करतात. ग्रुप्स म्हणजे व्हर्टिकल कॉलम्स. आता जर आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल जर रेफर केला तर H म्हणजे हायड्रोजनच्या खाली Li म्हणजे लिथियम दिसतोय. चला आपण हे व्हेरीफाय करू की लिथियमच्या खाली जे सगळे एलिमेंट्स ॲक्च्युली एक्झिस्ट करतात तेच या दिलेल्या लिस्टमध्ये आहे का. लिथियमच्या खाली आहे Na म्हणजे सोडियम. येस, तो ह्या लिस्टमध्ये दिसतोय. Na नंतर आहे के म्हणजे पोटॅशियम, तो सुद्धा इथं प्रेझेंट आहे. Rb रुबिडियम सुद्धा दिसतोय. आणि लास्ट आहे Cs सुद्धा आपल्याला दिसतोय. मग हे सगळे एलिमेंट्स कोणत्या ग्रुपचे आहेत. सो दीज एलिमेंट्स आर प्रेझेंट इन ग्रुप नंबर 1. नेक्स्ट, अरेंज द एलिमेंट्स वर्टिकली डाउनवर्ड्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियाय. मग जर आपण एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केला म्हणजे अगोदर येणार आहे स्मॉलेस्ट आणि शेवटचा जो असणार आहे दॅट इज गोइंग टू बी लार्जेस्ट. याला अरेंज करायचं आहे. तर फर्स्ट जो स्मॉलेस्ट दॅट इज Li नंतर येणार आहे Na नंतर आहे के नंतर आहे Rb आणि नेक्स्ट आहे Cs. दिस इज गोइंग टू बी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक रेडाय. याला जोडून आलेला क्वेश्चन की डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ ग्रुप 1. जो ग्रुप 1चा सिक्वेन्स आहे, पॅटर्न आहे, त्याच्यासोबत आपण जे ऑर्डरमध्ये अरेंज केलेले एलिमेंट्स यांचा पॅटर्न मॅच होतोय का. तर ऑफकोर्स आन्सर इज येस. आणि विच ऑफ द एलिमेंट्स हॅव बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. मग बिगेस्ट जर आपण चेक केलं तर Cs दिसतोय, कारण की Csचा नंबर हा लार्जेस्ट आहे 262, वेरॅज Li म्हणजे लिथियम हा स्मॉलेस्ट दिसतोय दॅट इज 152. मग यातनं काय ट्रेंड आपल्याला कळतंय. व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड ऑब्झर्वड इन व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडाय डाऊन अ ग्रुप. जसं आपण टॉप टू डाऊन मूव्ह होत असतो ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होणार आहे. ॲटॉमिक नंबर जर इन्क्रीज होत असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत जातील. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत जातील तर त्यांना होल्ड करण्यासाठी, ॲड करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन शेल्स लागतील, म्हणजेच ऑर्बिट्स लागणार आहेत. आणि जसे जसे नंबर ऑफ ऑर्बिट्स वाढत जातील तसं ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होईल. ॲटॉमिक रेडियसवरनं आपण ॲटॉमिक साईज कॅल्क्युलेट करत असतो. इट मीन्स की जर ॲटॉमिक रेडियसची व्हॅल्यू मोठी झाली तर ॲटॉमिक साईजसुद्धा इन्क्रीज होईल. याचं कन्क्लुजन असं की टॉप टू डाऊन जात असताना ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते कारण ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होतं. हे एक्झॅक्टली ऑपोजिट आहे जे इतक्यात आपण पिरियड्सबद्दल डिस्कस करत होतो. इन ए पिरियड वेन यू मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस, atomic size decreases. But when we move from top to down in a group, atomic radius increases, atomic size also increases. While going down a group, atomic size goes on increasing because while going down a group, a new shell is added. The distance between outermost electron and nucleus goes on increasing. As a result of this, atomic size increases.
Our next topic is metallic as well as non-metallic character. मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे हे अगोदर डिस्कस करू. आपल्याला स्क्रीनवर सोडियमचा ॲटम दिसतोय. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11चं कॉन्फिगरेशन आहे 2,8,1. याच्याबद्दल आपण ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये थोडं डिस्कस केलं होतं. तिथं आपण असं नोटीस केलं की सोडियमकडे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. म्हणून सोडियमला 1 इलेक्ट्रॉन डोनेट करणं हे कधीही इझी होणार आहे. It will not go for accepting 7 electrons. Sodium will not accept 7 electrons. In fact, it will donate 1 electron. सोडियमने 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कमी होतील, पण नंबर ऑफ प्रोटॉन्स तितकेच राहतील. नंबर ऑफ प्रोटॉन्स 11, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 10. सिन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कमी झाले म्हणून नेगेटिव्ह चार्ज कमी होतो, पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. सोडियम बिकम्स इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. बट सिन्स नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे सेम नाही आहे, सोडियम डज नॉट रिमेन्स अन ॲटम. ॲटममध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे नेहमी इक्वल असतात, कारण ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. पण जर नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स सेम नसतील तर तो ॲटम नसतोच. इट बिकम्स अन आयन. नंबर ऑफ प्रोटॉन्स जास्त असतील देन इट इज अ पॉझिटिव्ह आयन कॉल्ड ॲज कटायन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त असतील देन इट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह आयन, ऑल्सो नोन ॲज अनायन. या केसमध्ये सोडियमचे नंबर ऑफ प्रोटॉन्स जास्त आहे, इलेक्ट्रॉन्स कमी झाले. दॅट्स वाय सोडियम इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ही एक मेटॅलिक कॅरेक्टर आहे, मेटॅलिक प्रॉपर्टी आहे. मेटल्स डोनेट इलेक्ट्रॉन्स और मेटल्स लूजेस इलेक्ट्रॉन्स. मेटॅलिक प्रॉपर्टी काय आहे? इट डोनेट्स इलेक्ट्रॉन और इट लूजेस इलेक्ट्रॉन, अँड दॅट्स वाय मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिस्कस करू. स्क्रीनवर आपल्याला क्लोरीन दिसतं. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17चं कॉन्फिगरेशन 2,8,7. आता क्लोरीनचं बिहेवियर हे सोडियमच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे, कारण की आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी प्रेझेंट आहेत. जर 7 इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी प्रेझेंट आहे तर क्लोरीनला फक्त 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करण्याची. आणि जर फक्त एकच इलेक्ट्रॉन गरजेचं आहे तर क्लोरीन विल ट्राय टू एक्सेप्ट ऑर रिसीव्ह दॅट 1 इलेक्ट्रॉन. क्लोरीन विल नॉट डोनेट 7 इलेक्ट्रॉन्स, इट विल रिसीव्ह 1 इलेक्ट्रॉन. ज्यावेळेस क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन रिसीव्ह करतो त्यावेळेस त्याचा नंबर होऊन जातो 18. पण नंबर ऑफ प्रोटॉन्स तितकेच राहतात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 18 बट नंबर ऑफ प्रोटॉन्स 17. इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढले आहेत म्हणून निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो. क्लोरीन बिकम्स इलेक्ट्रोनेगेटिव्ह. जसं सोडियमच्या केसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स जास्त होते म्हणून इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. क्लोरीनच्या केसमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त आहे म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्ह. क्लोरीन ऑल्सो बिकम्स आयन. इट बिकम्स नेगेटिव्ह आयन, दॅट इज नथिंग बट अनायन. जसा सोडियम Na+ झाला होता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, क्लोरीन हॅज बिकम Cl-, दॅट इज इलेक्ट्रोनेगेटिव्ह. दिस इज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. Non-metallic character or property is to accept electrons. I repeat, non-metallic character or property is to accept electrons. इलेक्ट्रॉन्सला एक्सेप्ट करणं आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी होणं. इथंच आपण एक छोटीशी ट्रिक पण बघू. N फॉर नॉन मेटल्स, N फॉर नेगेटिव्ह, N फॉर नॉन मेटल्स आणि N फॉर नेगेटिव्ह. नेगेटिव्ह मीन्स इलेक्ट्रोनेगेटिव्ह. आता याचं कनेक्शन आपण दिलेल्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये बघू. आपल्याला असं लक्षात येईल, लेफ्ट हँड साईडला सगळे मेटल्स प्रेझेंट आहेत, राईट हँड साईडला सगळे नॉन मेटल्स प्रेझेंट आहेत, आणि मध्ये आपल्याला एक झिगझॅग लाईन दिसते. त्या झिगझॅग लाईनच्या बाउंड्रीवर जे एलिमेंट्स आहेत दोज आर मेटलॉइड्स. यातनं आपल्याला काय कन्क्लूड करता येईल? दॅट ॲज वी आर मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, मेटॅलिक प्रॉपर्टी कमी होते, नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी वाढते. आय रिपीट, ॲज यू मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस बट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. मेटल्सची प्रॉपर्टी आहे पॉझिटिव्हिटी, नॉन मेटल्सची प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. मग लेफ्ट टू राईट जात असताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीजेस. ॲज वी आर मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, अनदर थिंग, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस बिकॉज N फॉर नॉन मेटल, N फॉर नेगेटिव्हिटी. सो दॅट्स वाय लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस. याला या दिलेल्या इमेजमध्ये समराईज केलेलं आहे.
ही एक इम्पॉर्टंट इमेज आहे. याच्यावरती ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतात. प्रोबॅबिलिटी 3 मार्क्स टू 5 मार्क्स. लेट अस सी व्हॉट इज गिवन इन दिस. फर्स्ट आपण टॉपचं रीड करू काय प्रेझेंट आहे. इथं टॉपमध्ये त्यांनी लेफ्ट टू राईट जाताना एक ब्लू कलरचा ॲरो दाखवलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला 3 पॉईंट्स दिसतात. फर्स्ट पॉईंट सांगतो डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. याचं मिनिंग असं आहे, ॲज यू आर मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटलिक कॅरेक्टर. लेफ्ट टू राईट जात असताना नॉन मेटल्स वाढतात म्हणून नॉन मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते. नॉन मेटल्सचं कनेक्शन आहे नेगेटिव्हिटीसोबत अँड दॅट्स वाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस. आणि जर नॉन मेटल्स वाढत आहे तर कोणती प्रॉपर्टी कमी होते. एक्झॅक्टली ऑपोजिट, दॅट इज मेटलिक कॅरेक्टर. दॅट्स वाय वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीजेस अँड मेटलिक कॅरेक्टर ऑल्सो डिक्रीजेस. हे झालं लेफ्ट टू राईट. आता जो पुढचा पॉईंट आपण एक्सप्लेन करतोय त्यासाठी तुम्हाला मोबाईल थोडासा टर्न करून घ्यावा लागेल 90 डिग्री. तर आपल्याला राईट हँड साईडचं रीड करता येईल. राईट हँड साईडला आपल्याला असं दिसतंय टॉप टू डाऊन एक ब्लू कलरचा ॲरो आहे आणि 3 पॉईंट्स आहेत. याच्याबद्दल अगोदरच आपण ग्रुपच्या ट्रेंडमध्ये डिस्कस केलं की टॉप टू डाऊन जात असताना ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो आहे अँड ॲज ॲटॉमिक नंबर इज इन्क्रीजिंग इलेक्ट्रॉन्स वाढतात आहेत. इलेक्ट्रॉन्स वाढत आहे म्हणून त्यांना होल्ड करण्यासाठी शेल्सची गरज जास्त आहे आणि म्हणून ॲटॉमिक रेडियससुद्धा इन्क्रीज होतो आहे. सो ॲट दी एंड काय होतं आहे, ॲटॉमिक रेडियस इज इन्क्रीजिंग ॲज यू आर मुव्हिंग फ्रॉम टॉप टू डाऊन. जो आपला फर्स्ट पॉईंट आहे, ॲज यू आर मुव्हिंग फ्रॉम टॉप टू डाऊन ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. सेकंड, जर ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत असेल, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत असेल तर बाहेर असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियसपासून दूर जात आहे. बाहेरच्या ऑर्बिट्समध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सवर जो पुल असला पाहिजे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असला पाहिजे, ते कमी आहे. हे इलेक्ट्रॉन्स इझिली बाहेर पडू शकतात. इट मीन्स त्या एलिमेंटची प्रॉपर्टी टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होते. द प्रॉपर्टी टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज इन्क्रीजिंग. आणि इलेक्ट्रॉन्सला लूज करणं ही कोणाची प्रॉपर्टी आहे, तर ही मेटल्सची प्रॉपर्टी आहे. दॅट्स वाय ॲज यू आर मुव्हिंग फ्रॉम टॉप टू डाऊन मेटलिक कॅरेक्टर इज इन्क्रीजिंग अँड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज ऑल्सो इन्क्रीजिंग. याला एक्झॅक्टली ऑपोजिट करून द्या. तर मग टॉप टू डाऊन जात असताना काय कमी होणार आहे, तर नॉन मेटलिक कॅरेक्टर इज डिक्रीजिंग अँड ऑल्सो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डिक्रीजिंग. याला आपण एक छोट्याशा ट्रिकने लक्षात ठेवू की लेफ्ट टू राईट जात असताना आणि टॉप टू डाऊन जात असताना कसं लक्षात ठेवायचं. इमॅजिन करा तुम्ही स्कूलमध्ये आहात आणि सिन्स हा टॉपिक आपण 10th स्टँडर्डसाठी घेतो आहे, असं इमॅजिन करा की 10th स्टँडर्ड ज्या स्कूलमध्ये आहे, तुमचं क्लासरूम हा 3rd फ्लोअरला आहे तुमच्या शाळेत. 3rd फ्लोअर. आता 3rd फ्लोअरला समजा शाळा जस्ट एंड झाली आणि शाळेतले लेक्चर्स झाल्यानंतर, स्कूल संपल्यानंतर आपण आता घरी जाण्यासाठी बिल्डिंगच्या खाली उतरतो आहे. यू आर क्लाइम्बिंग डाऊन द स्टेअर्स. ज्यावेळेस तुम्ही स्टेअर केसमधनं खाली उतरतात त्यावेळेस एक तुम्हाला वेगळ्या टाईपची एनर्जी फील होईल. यू विल फाइंड दॅट देर इज ऑल टुगेदर अ डिफरंट एनर्जी वेन यू आर कमिंग डाऊन. देर आर पॉझिटिव्ह वाईब्स, यू ऑल आर हॅपी. आवाज पण होत असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक थोडीशी वेगळी मजा असते. पण हे सगळं कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस शाळा संपेल आणि तुम्ही घरी जात असणार. ज्यावेळेस घरी जात असताना हे जे पॉझिटिव्ह वाईब्स येतात आहेत, याला म्हणू आपण पॉझिटिव्हिटी. याच ट्रिकला कनेक्ट करतो आहे आपण या टेबलसोबत. शाळेच्या बिल्डिंगमधनं खाली उतरताना पॉझिटिव्हिटी इन्क्रीज होते, तसंच पिरियॉडिक टेबलमध्ये वरतून खाली येत असताना पॉझिटिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. जर टॉप टू डाऊन जात असताना पॉझिटिव्हिटी इन्क्रीज होते तर याला ऑपोजिट करून द्या. काय कमी व्हायला पाहिजे, निगेटिव्हिटी. टॉप टू डाऊन निगेटिव्हिटी डिक्रीजेस. आणि आपण प्रिव्हियस स्लाईडमध्येच एक ट्रिक बघितली, एन फॉर निगेटिव्हिटी, एन फॉर नॉन मेटल. म्हणून टॉप टू डाऊन पॉझिटिव्हिटी इन्क्रीजेस, पॉझिटिव्हिटीच्या जोडीने मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. टॉप टू डाऊन निगेटिव्हिटी डिक्रीजेस, निगेटिव्हिटीच्या जोडीने नॉन मेटलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. आता जे टॉप टू डाऊन आपण बघितलं त्याला ऑपोजिट करायचं लेफ्ट टू राईट. जर टॉप टू डाऊन पॉझिटिव्हिटी इन्क्रीजेस तर लेफ्ट टू राईट पॉझिटिव्हिटी डिक्रीजेस. अँड दॅट्स वाय लेफ्ट टू राईट पॉझिटिव्हिटी डिक्रीजेस म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. जर लेफ्ट टू राईट मेटॅलिक कमी होते तर मग काय वाढलं पाहिजे, नॉन मेटॅलिक. लेफ्ट टू राईट
negativity increases, and that's why non-metallic character increases. This is a short trick to remember this concept. While going downwards in any group, electropositivity of elements goes on increasing while their electronegativity goes on decreasing. While going from left to right in any period, the electronegativity of elements goes on increasing while their electropositivity goes on decreasing. Larger the electropositivity or electronegativity of the element, higher is going to be its reactivity. आता काही सेल्फ स्टडी ॲक्टिव्हिटी बघू आपण. एक क्वेश्चन आहे, an element has its electronic configuration as 282. Now answer the following questions. First, what is atomic number of this element? ॲटॉमिक नंबर कसा फाइंड करणार? जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये दिलेले नंबर्स आहेत त्या 3 नंबर्सचं आपल्याला ॲडिशन करावं लागेल. सेकंड, व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट? ग्रुप फाइंड करण्यासाठी तुम्हाला शेवटचा नंबर आयडेंटिफाय करावा लागतो. या दिलेल्या केसमध्ये तो नंबर आहे 2, त्याच्यावरून आपल्याला ग्रुप नंबर फाइंड करता येईल. थर्ड, टू विच पिरियड डज दिस एलिमेंट बिलॉंग? पिरियड फाइंड करायला आपल्याला नंबर ऑफ शेल्स आयडेंटिफाय करावं लागेल. आणि लास्ट क्वेश्चन, टू विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स वुड दिस एलिमेंट रिसेंबल? रिसेंबलचं मिनिंग आहे सिमिलॅरिटी. खाली दिलेल्या एलिमेंट्समधनं हा कोणत्या एलिमेंट्ससोबत सिमिलॅरिटी दाखवणार आहे? सिमिलॅरिटी समजण्यासाठी आपल्याला दिलेल्या एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लागेल. मग सगळ्या एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवून आपल्याला प्रत्येक एलिमेंटचा शेवटचा नंबर कंपेअर करावा लागेल दिलेल्या नंबरसोबत, आणि जिथं तो नंबर मॅच होत असेल तिथं त्यांची प्रॉपर्टी मॅच होणार आहे. Let us see some questions asked in SSC board exams. These questions are taken from the previous question paper. Type आहे MCQ, weightage 1 mark. According to Mendeleev's periodic law, properties of elements are a periodic function of their dash. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकतात, व्हेरी इझी. सेकंड, गिव्ह रिझन. याचे वेटेज होतं 2 मार्क. एलिमेंट्स बिलॉंगिंग टू दी सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. याच्याबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं ज्याच्यात मॉडर्न पिरियडिक टेबल आपण बघितलेला होता. आणि लास्ट आहे आन्सर द फॉलोइंग टाईपचा क्वेश्चन. याचं वेटेज होतं 3 मार्क्स. एलिमेंट हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट? व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट? अँड टू विच पिरियड दिस एलिमेंट बिलॉंग्स? हा तोच क्वेश्चन आहे जो आपण इतक्यात सेल्फ स्टडी ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा बघितलेला आहे. If you solve this, you will get a strong grip on such type of questions.